अभिवादन. भारत मातेच्या अभिवादन. आपल्या देशासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन दिलं अशा सर्व थोर मोदींच्या चरणी, सर्व संत महात्म्यांच्या चरणी अभिवादन करतो. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या नाफेड खरेदीच्या माध्यमातून आपल्या मंगळूर दस्तगीर सेवा सहकारी सोसायटीच्या केंद्राच्या माध्यमातून नाफेडची खरेदीचा शुभारंभ आज होता. या निमित्तानं मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर, समोर उपस्थित सर्व ज्येष्ठ शेतकरी व युवक शेतकरी, सर्व बंधुत्व मित्रांनो, मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण एक चांगला उपक्रम आपल्या मंगळूर दस्तगीर येथे सुरू होऊन राहिला आहे. त्यासाठी संपूर्ण समितीने रविभाऊंनी त्याचा बराच पाठपुरावा केला. साहेबांनी सांगितलं की शासनाचं धोरण होतं की नव्यानं मागच्या वर्षी जेवढेच कार्यरत केंद्र होते तेवढेच सुरू करायचे, नवीन केंद्रांना परवानगी द्यायची नाही. त्यानंतर मग रविभाऊंचा फोन आला आणि विशेष म्हणजे परिपूर्ण प्रस्ताव त्यांनी पाठवला होता. काही थोड्या त्रुटीच्या पूर्तता करून सुद्धा तो प्रस्ताव शासनाकडे गेला होता आणि त्यामुळेच मी त्यामध्ये प्रयत्न करू शकलो. प्रस्ताव पूर्ण नसते ते एखाद्या आपली अडचण होते, परंतु समितीनं सेवा सोसायटीची संपूर्ण काळजी घेतली, कागदपत्र पूर्तता केली. आणि त्यानंतर हरिबाबू म्हणून आपले DCMFचे अध्यक्ष आहे, MD आहे, त्यांना मी या संदर्भात बोललो. त्यांनी सांगितलं की आमच्या स्तरावर अधिकार नाही, आम्हाला त्याबद्दलची मनाई आहे, आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवू शकत नाही. मग मी मंत्री महोदयांसोबत बोललो. त्यांना म्हटलं की आमची कसं केंद्र सुरू होणं आवश्यक आहे, सगळी पूर्तता झाली आहे. त्यांनी सांगितलं प्रस्ताव येऊ द्या, मग करतो. यांचं म्हणणं होतं आम्ही प्रस्ताव पाठवू शकत नाही, शासनानं नाही म्हटलं. म्हटलं मी आता बोलणं झालं मंत्री महोदयांकडून, तुम्ही फक्त प्रस्ताव पाठवा. त्यामुळे साहेब 21 प्रस्ताव आहे महाराष्ट्रात. म्हटलं तुम्ही 21ही पाठवा, बाकीचं वर्ष आम्ही पाहू. त्यांनी 21ही प्रस्तावाचं पूर्ण 21ही नावं पूर्ण महाराष्ट्रात वर पाठवले. त्यात आपलं 15 नंबरवर होतं. मंत्री महोदयांमध्ये बोलतो की 15 नंबरवर आमचा आहे, तुम्ही त्याला मान्यता द्या. आणि सुदैवाने ती मान्यता मिळाली. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या पद्धतीने आपल्या हाताने प्रयत्न करणारे आपल्या सोसायटीचे सगळे सदस्य अध्यक्ष आहेत त्यांचंही अभिनंदन करतो. आज जरी आपलं थोडं केंद्र उशिरा सुरू झालं, त्यामुळे नोंदण्या कमी असल्यामुळं यावेळेस जरी आपल्याला असं वाटत की आता खरेदी साधारणपणे कमी कास्तकारांची होईल, तर याचा फायदा भविष्यात होईल की आपलं केंद्र सुरू झालं आहे, कार्यरत केंद्र म्हणून आपला आता रेकॉर्ड आला. त्यामुळे भविष्यातही आपल्याला ज्यावेळी खरेदी सुरू होईल तर प्रत्येक वेळेस एक केंद्र म्हणून आपल्याला मान्यता राहील आणि पुढे थोड्या अडचणी कमी होती. एखाद वेळेस मान्यतेसाठी अडचणी झाल्या तरी आपण नंतर मागच्या दिवसातून केंद्र सुरू झालं, आम्ही व्यवस्थित चालवलं, शेतकऱ्यांना लाभ झाला. त्याच्यामुळे भविष्यात ते आपल्या खरेदीच्या दृष्टीने हे आवश्यक होतं, त्या दृष्टीने मिळालं. याबद्दल मी आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या काळात वर्षाच्या पहिल्याच दिवशी खरं तर आज रात्री मुंबईला निघणार होतो, पण आता उद्या पालकमंत्री अमरावतीला आहे, त्याच्यामुळे माझंही कॅन्सल झालं. जेव्हा रविवारचा फोनला त्यावेळी म्हटलं तुमचे 2 लाखही नाही आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की 31 डिसेंबर आहे, रात्री उशीर होईल, लोकांना गेट टाकलं होईल का नाही. तर त्यानंतरही आपण मोठ्या संख्येने आले, त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि भविष्यातही याच दृष्टीनं याच पद्धतीनं आपल्या सरपंचांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. आपल्या सगळ्यांच्या जी अपेक्षा आहे, आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, आपल्या भागात काही वेगवेगळ्या गोष्टी नवीन योजना आल्या पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी होण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करावे. कधी बोलले पाहिजे ज्यावेळी सकारात्मक गोष्टी नकारात्मक कृती आल्या त्यावेळी माझ्यापर्यंत मी सहकार्य करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अनेक गोष्टी झाल्या, काही गोष्टी होऊ नाही शकल्या, पण आपण परिपूर्ण प्रस्ताव आणि आपल्या भागाच्या विकासाच्या दृष्टीनं, नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने जे जे आणणार हे सगळं आपण शासन दरबारी मार्गी लावण्याचा निश्चितपणे 100% प्रयत्न करू. 100% यश बऱ्याच गोष्टी येत नाही, काही मध्ये येणार नाही, पण आपण आपले प्रामाणिक प्रयत्न निश्चितपणे करू असा आपल्या सगळ्यांना विश्वास देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊ. माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत.